Hello students, welcome to online physics lectures. Today we are going to study chapter 4, that is laws of motion. If an object continuously changes its position, it is said to be in motion. जर एखादा ऑब्जेक्ट प्रत्येक क्षणाला आपली पोझिशन बदलत असेल तर याचा अर्थ ती बॉडी मोशन मध्ये आहे. मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ मोशन. मेकॅनिक्स ही फिजिक्सची एक शाखा आहे जी मोशनचा अभ्यास करणार आहे, ज्यामध्ये मोशनचा अभ्यास केला जाणार आहे. There are basically two branches of mechanics. मेकॅनिक्सच्या दोन प्रमुख शाखा आहेत. पहिली शाखा आहे स्टॅटिक्स, where we deal with objects at rest or in equilibrium under the action of balanced forces. स्टॅटिक्स या शाखेमध्ये प्रामुख्याने जे ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट वरती आहेत, स्थिर आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, किंवा त्या बॉडीवरती अनेक फोर्सेस ॲक्ट होतील मात्र ते बॅलन्स्ड असतील. बॅलन्स्ड म्हणजे एकमेकांना कॅन्सल करतील. आणि बॅलन्स्ड फोर्सेस जर असतील तर याचा अर्थ एकूण फोर्स 0 झाला, म्हणजे बॉडीमध्ये मोशन होणार नाही, म्हणजे बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असेल. सो स्टॅटिक्स deals with the study of objects at rest or in equilibrium under the action of balanced forces. आणि मेकॅनिक्सची दुसरी शाखा जी आहे तिला म्हणायचं आहे कायनेटिक्स, which deals with actual motion. ॲक्च्युअल मोशनचा अभ्यास कायनेटिक्स मध्ये होणार आहे. आणि ऑब्जेक्ट ॲट रेस्ट किंवा ऑब्जेक्ट इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस चा अभ्यास स्टॅटिक्स मध्ये होणार आहे. कायनेटिक्स ही जी काही शाखा आहे इज फर्दर डिवायडेड इनटू 2 ब्रांचेस. कायनेटिक्सचे पुढे आणखीन 2 प्रकार आहेत, 2 ब्रांचेस आहेत. पहिली आहे कायनेमॅटिक्स. कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. इन कायनेमॅटिक्स वी डिस्क्राइब व्हेरियस मोशन्स विदाउट डिस्कसिंग देअर कॉज. कायनेटिक्स मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोशन डिस्क्राइब करणार आहोत, पण हे डिस्क्राइब करताना त्या मोशनचे जे कारण आहे ते आपण डिस्कस करणार नाही. सो विदाउट डिस्कसिंग देअर कॉज. व्हेरियस पॅरामीटर्स डिस्कस्ड इन कायनेमॅटिक्स आर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन. कायनेमॅटिक्स मध्ये जे मापदंड, जे पॅरामीटर्स अभ्यासले जातील ते आहेत डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन. कायनेटिक्सची दुसरी शाखा जी आहे ती आहे डायनॅमिक्स. इन डायनॅमिक्स वी डिस्क्राइब द मोशन अलॉंग विथ इट्स कॉज, विच इज फोर्स और टॉर्क. डायनॅमिक्स मध्ये आपण मोशन बरोबर त्या मोशनला निर्माण करणारे जे घटक आहेत, जे कॉजेस आहेत, उदाहरणार्थ फोर्स किंवा टॉर्क. फोर्स लिनियर मोशन घडवतो, टॉर्क अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन घडवतो. फोर्स आणि टॉर्क दोघांचं काम आहे मोशन घडवणं. मग मोशनचं कॉज जे आहे म्हणजे फोर्स आणि टॉर्क यांचा अभ्यास डायनॅमिक्स मध्ये केला जाणार आहे. पॅरामीटर्स डिस्कस्ड इन डायनॅमिक्स आर मोमेंटम, फोर्स, एनर्जी, पॉवर एक्सेट्रा, इन ॲडिशन टू दोज इन कायनेमॅटिक्स. डायनॅमिक्स मध्ये जे मापदंड, जे पॅरामीटर्स येतील ते कायनेमॅटिक्स मधले जे पॅरामीटर्स आहेत ते पण अभ्यासले जातील, पण त्या व्यतिरिक्त मोशन घडवणारे जे कॉजेस आहेत त्यामध्ये मोमेंटम, फोर्स,
एनर्जी आणि पॉवर यांचाही समावेश करण्यात येणार आहे. इट मस्ट बी अंडरस्टूड दॅट मोशन इज स्ट्रिक्टली अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आपल्याला माहिती आहे मोशन जे आहे हे रिलेटिव्ह असतं. हा एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. याचा अर्थ जेव्हा केव्हाही आपल्याला मोशन डिस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला काहीतरी रेफरन्स म्हणजेच रेफरन्स फ्रेम घेणं गरजेचं आहे. रिलेटिव्ह कन्सेप्ट याचा अर्थ इट शुड ऑलवेज बी डिस्क्राइब्ड इन कॉन्टेक्स्ट किंवा इन टर्म्स ऑफ रेफरन्स फ्रेम. एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर इन अ रनिंग बस, neither you nor your co-passengers sitting in the bus are in motion in your reference, that is moving bus. समजा तुम्ही एका चालत्या बसमध्ये बसलेला आहात. आता चालत्या बसमध्ये तुम्ही बसलेला आहात पण बसमधून किंवा बसला रेफरन्स मानलं तर तुम्हाला तुम्ही आणि तुमचे सहप्रवासी हे स्टेशनरी दिसतील, म्हणजे ते मोशन मध्ये नाहीत असं तुम्हाला भास होईल. मग बसच्या रेफरन्स मध्ये तुम्ही आणि तुमचे सहकारी पॅसेंजर्स जे आहेत हे स्टेशनरी आहात. हवेवर फ्रॉम द ग्राउंड रेफरन्स बस, यू अँड ऑल द पॅसेंजर्स आर इन मोशन. पण जर आपण बाहेरची जी जमीन आहे, ग्राउंड आहे, याला रेफरन्स घेतला तर त्या रेफरन्स नुसार, ग्राउंड नुसार, ग्राउंडच्या तुलनेमध्ये बस मोशन मध्ये दिसेल, तुम्ही पण मोशन मध्ये दिसताल आणि पॅसेंजर्स, तुमच्या बरोबरचे जे पॅसेंजर्स आहेत ते देखील मोशन मध्ये आहे. मग बसला रेफरन्स मानलं तर तुम्ही स्टेशनरी आहात आणि ग्राउंडला रेफरन्स मानलं तर तुम्ही आणि बस हे मोशन मध्ये दिसत आहेत. म्हणून मोशन डिस्क्राईब करताना कोणाच्या दृष्टिकोनातून ते बघितलं जात आहे, कोणाच्या दृष्टिकोनातून ते डिस्क्राईब केलं जात आहे हे सांगणं गरजेचं आहे. इन रियल लाईफ मोशन कॅन बी अंडरस्टूड सेपरेटली ॲज लिनियर, सर्क्युलर और रोटेशनल, ऑसिलेटरी एक्सेट्रा और सम कॉम्बिनेशन ऑफ दीज. दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही मोशन बघतो, पाहतो त्याचे वेगवेगळे आकलन आपलं मन करत असतं. काही मोशन आपल्याला लिनियर दिसतं, काही सर्क्युलर, काही रोटेशनल, काही ऑसिलेटरी किंवा काही मोशन या अनेक प्रकारच्या मोशनचं कॉम्बिनेशन पण असू शकतं. मग मोशनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आहेत लिनियर, सर्क्युलर, रोटेशनल, ऑसिलेटरी किंवा कॉम्बिनेशन ऑफ दिस. While describing any of this, we need to know the corresponding forces responsible for these motions. या मोशनला डिस्क्राईब जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आपल्याला ते मोशन घडवणारे किंवा त्या मोशनला कारणीभूत असणारे जे फोर्सेस आहेत हे माहीत असणं गरजेचं असतं. ट्रॅजेक्टरी आपण प्रोजेक्टाईल मोशन मध्ये बघितलं. पाथ, मार्ग, मोशनचा मार्ग. ट्रॅजेक्टरी ऑफ एनी मोशन इज डिसाइडेड बाय ॲक्सेलरेशन a बार अँड इनिशियल वेलोसिटी u बार. कुठल्याही मोशनचा जो काही मार्ग आहे तो मार्ग दोन क्वांटिटीज निश्चित करतील. दोन क्वांटिटीज म्हणजे ॲक्सेलरेशन a बार आणि त्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी u बार. तर ॲक्सेलरेशन आणि इनिशियल वेलोसिटी या ऑब्जेक्टच्या मोशनचा जो पाथ आहे, जी ट्रॅजेक्टरी आहे ती ठरवतील. एक एक करून बघूया. प्रथम लिनियर मोशन. इनिशियल वेलोसिटी मे बी 0 और नॉन झिरो. लिनियर मोशन मध्ये ऑब्जेक्टची सुरुवातीची जी गती आहे ती 0 किंवा नॉन झिरो असू शकते. पहिलं उदाहरण घेऊ. इफ इनिशियल वेलोसिटी इज 0, दॅट इज बॉडी इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. जर सुरुवातीची गती 0 असेल
म्हणजेच बॉडी रेस्ट पासून मोशनला सुरुवात करते आहे. ॲक्सेलरेशन इन एनी डायरेक्शन विल रिझल्ट इन टू अ लिनियर मोशन. मग अशी जी बॉडी सुरुवातीला ॲट रेस्ट आहे, या बॉडीमध्ये आपण कुठल्याही दिशेमध्ये ॲक्सेलरेशन जर निर्माण केलं तर वस्तू त्या ॲक्सेलरेशनच्या दिशेमध्ये मूव्ह करेल आणि त्याचं मोशन हे लिनियर मोशन असेल. दुसरं उदाहरण, इफ द इनिशियल वेलॉसिटी इज नॉट झिरो. इथं आपण बघितलं वेलॉसिटी झिरो असेल तर कुठल्याही दिशेमध्ये ॲक्सेलरेशन मिळालं तर बॉडीचं मोशन लिनियर मोशन असेल. इफ इनिशियल वेलॉसिटी इज नॉट झिरो, जर सुरुवातीची गती शून्य नसेल, द ॲक्सेलरेशन मस्ट बी इन द लाईन विथ द इनिशियल वेलॉसिटी along the same or opposite direction as that of initial velocity for resultant motion to be linear. जर वस्तूला सुरुवातीला काही गती असेल तर या वस्तूमध्ये लिनियर मोशन घडवण्यासाठी त्या बॉडीमध्ये जे ॲक्सेलरेशन पाहिजे आहे ते ॲक्सेलरेशन त्याच्या लाईनमध्ये असलं पाहिजे. इनिशियल वेलॉसिटी ज्या दिशेमध्ये आहे त्या दिशेमध्ये ॲक्सेलरेशन पाहिजे. त्या दिशेमध्ये म्हणजे सेम तेच डायरेक्शन असेल तरी चालेल, अपोजिट असेल तरी चालेल. या दोन पैकी कुठल्याही दिशेमध्ये ॲक्सेलरेशन जर असेल तर बॉडीचं मोशन हे लिनियर असू शकेल. लिनियर मोशन मध्ये ॲक्सेलरेशन जे आहे, बॉडी जर ॲट रेस्ट असेल तर कुठल्याही दिशेमध्ये ॲक्सेलरेशन मिळालं तर सरळ मार्गाने जाईल, आणि जर बॉडी सुरुवातीपासून गतिमान असेल तर तिच्यामध्ये लिनियर मोशन घडवण्यासाठी ज्या दिशेमध्ये व्हेलॉसिटी आहे एक तर त्या दिशेमध्ये किंवा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये जर आपण ॲक्सेलरेशन दिलं तरी देखील बॉडीचं मोशन लिनियर असेल. दुसरं उदाहरण जे आहे सर्क्युलर मोशन. या मोशन मध्ये बघा, इफ द इनिशियल वेलॉसिटी इज नॉट झिरो अँड ॲक्सेलरेशन इज थ्रूआउट द मोशन perpendicular to velocity, resultant motion will be circular. सर्क्युलर मोशन घडवण्यासाठी वस्तूची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ही शून्य नको आहे, आणि ॲक्सेलरेशन त्या मोशन मध्ये कुठल्याही जागेवरती इनिशियल वेलॉसिटी किंवा त्या बॉडीची जी वेलॉसिटी आहे जर त्या वेलॉसिटीला ॲक्सेलरेशन परपेंडिक्युलर असेल तर बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. आता इथे बघा, इनिशियल वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या दोघांच्या किमतीवरनं मोशन कुठल्या प्रकारचं असेल हे निश्चित झालेलं आहे. तिसरं उदाहरण बघू, पॅराबोलिक मोशन. इफ ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट अँड इनिशियल वेलॉसिटी इज नॉट इन लाईन विथ द ॲक्सेलरेशन, द मोशन is parabolic. Example, trajectory of projectile motion. आपण प्रोजेक्टाईल मोशन या अगोदरच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहे. या प्रोजेक्टाईल मोशन मध्ये त्या संपूर्ण मोशन मध्ये जे काही ॲक्सेलरेशन असतं ते पृथ्वीमुळे आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, आणि या ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आहे. पण वस्तूला सुरुवातीला फेकताना व्हेलॉसिटीचं डायरेक्शन खालच्या बाजूला नाही, बॉडीला वर फेकलेलं आहे, तिरपं फेकलेलं आहे. मग जर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आणि ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन वेगळं असेल तर बॉडीचं जे मोशन आहे हे पॅराबोलिक मार्गाने घडेल, आणि अशा मोशनला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हटलेलं आहे. अदर कॉम्बिनेशन्स ऑफ ॲक्सेलरेशन अँड इनिशियल व्हेलॉसिटी u will result into different मोर कॉम्प्लिकेटेड मोशन्स. ए आणि यूचं डायरेक्शन्स जसे जसे बदलतील तसं तसं मोशनचा प्रकार बदलेल आणि ते मोशन अधिक कॉम्प्लिकेटेड होत जाईल, जे आपल्याला इथं या लेवलला स्टडी करायचं नाही. पुढचा भाग जो आहे तो आहे ॲरिस्टॉटल्स फॉलसी. फॉलसीचा अर्थ होतो भ्रम. हे आर्टिकल या वर्षासाठी सिलेबस मधनं वगळलेलं आहे, तरी देखील आपण हे
अभ्यासणार आहोत, एक माहितीच्या स्वरूपात आणि एक प्रकारची रिव्हिजनच्या स्वरूपात. Aristotle stated that an external force is required to keep a body in uniform motion. अरिस्टॉटलचं हे मत झालं की कुठल्याही वस्तूला युनिफॉर्म मोशन मध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स हा आवश्यक असतो. दिस वॉज प्रोबॅबली बेस्ड ऑन सम कॉमन एक्सपिरियन्सेस लाईक अ बॉल rolling on a surface stops after rolling through some distance. त्याने हे जे काही मत मांडलेलं आहे हे कदाचित त्याने दैनंदिन जीवनामध्ये जे कॉमन अनुभव होते त्याच्या अनुभवावरनं हे मत त्याने मांडलेलं असावं. कॉमन एक्सपिरियन्स कुठले कुठले आहेत तर एक बॉल आहे, तो बॉल एका सरफेस वरती रोल होत जातोय. जेव्हा आपण एखाद्या बॉलला एखाद्या जमिनीवरती फेकतो, जमिनीला सरपटत सोडतो, तेव्हा बॉल सरफेस वरती रोल होत जातो आणि काही अंतर चालल्यानंतर त्याचं मोशन बंद पडतं. Thus, to keep the ball moving with constant velocity, we have to continuously apply a force on it. बॉलला रोल करत सोडलं तर काही वेळानंतर त्याचं मोशन बंद पडलं. मग जर आपल्याला या बॉलला कंटिन्युअसली रोल करायला लावायचं असेल आणि त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवायची असेल तर आपल्याला त्या बॉडीवरती कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. सिमिलर एक्झाम्पल्स कॅन बी फाउंड एल्सवेअर. असेच अनेक उदाहरणं आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळतील. दुसरं उदाहरण घ्या. A paper plane flying through air or a paper boat propelled with some initial velocity. लहानपणी आपण कागदाचं एरोप्लेन बनवतो आणि त्याला हवेमध्ये सोडतो. ते हवेमध्ये फिरतं आणि काही वेळानंतर त्याचं मोशन बंद पडून ते खाली पडतं. लहानपणी आपण पेपरची बोट तयार केलेली आहे आणि एखाद्या पाण्याचं तळ, छोटं पाण्याचं डबकं जर असेल तर त्याला आपण सुरुवातीला काहीतरी गती देऊन त्या पाण्यामध्ये सोडतो. गती दिलेली असल्यामुळे ते थोडं दूर जातं आणि मोशन थांबतं. मग इथं पेपर प्लेन फ्लाइंग थ्रू एअर आणि पेपर बोट प्रोपेल्ड म्हणजे त्याला भाग पाडलं जातं, कंपेल केलं जातं, हलण्यासाठी कंपेल केलं जातं, म्हणजे त्याला सुरुवातीला काही गती दिली जाते. इट इज पेपर बोट प्रोपेल्ड विथ सम इनिशियल वेलॉसिटी. Correct explanation to Aristotle's fallacy was first given by Galileo, which was later used by Newton in formulating laws of motion. Aristotle fallacy म्हणजे अरिस्टॉटलचं जे भ्रम होतं याचं अचूक निदान, अचूक उत्तर, अचूक एक्सप्लेनेशन सर्वप्रथम गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दिलेला आहे. याचा वापर नंतर न्यूटनने त्याचे जे काही लॉज ऑफ मोशन त्याने फॉर्म्युलेट केले, तयार केले, त्या फॉर्म्युलाज मध्ये, त्या लॉज मध्ये त्याने या एक्सप्लेनेशनचा वापर केलेला आहे. गॅलिलिओ showed that all the objects stop moving because of some resistive म्हणजेच opposing forces like friction, viscous drag, etc. अरिस्टॉटलने हे दाखवून दिलं की या प्रत्येक बॉडीचं जे मोशन आहे ते थांबतं आहे आणि ते मोशन थांबण्याला कारणीभूत कोण आहे तर त्या मोशन मध्ये काहीतरी रेझिस्ट म्हणजे विरोध करणार आहे, काहीतरी रेझिस्टिव्ह किंवा अपोजिंग फोर्सेस असतात आणि हे अपोजिंग फोर्सेस त्या मोशनला थांबवत आहेत. अपोजिंग फोर्सेस कुठले असू शकतात तर फ्रिक्शनचा फोर्स असू शकतो किंवा विस्कस ड्रॅग आपण पुढच्या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. इन दिस एक्झाम्पल्स सच फोर्सेस आर, आपण वरती जे 3 उदाहरणं घेतले, एक रोलिंग बॉल, दुसरा पेपर प्लेन आणि तिसरा पेपर बोट, या 3 उदाहरणांमध्ये जे अपोजिंग फोर्सेस होते ते कुठले आहेत
तर अपोजिंग फोर्सेस आर फ्रिक्शनल फोर्स फॉर रोलिंग बॉल. रोलिंग बॉलमध्ये त्याचं मोशन थांबवणारा जो फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स आहे. विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स ऑफ एअर फॉर पेपर प्लेन. पेपर प्लेनचं मोशन थांबवणारा जो अपोजिंग फोर्स आहे तो आहे विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स. आणि विस्कस फोर्स ऑफ वॉटर फॉर पेपर बोट. पेपर बोटचं मोशन थांबवणारा जो फोर्स आहे तो पाण्याचा विस्कस फोर्स आहे. Thus, in reality, for an uninterrupted motion of a body, an additional external force is required for overcoming these opposing forces. मग दैनंदिन जीवनामध्ये जर एखादं मोशन आपल्याला आहे तसंच हवं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरप्शन नको असेल, तर ते मोशन कायम राहण्यासाठी आपल्याला त्या बॉडीवरती ॲडिशनल एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि हा ॲडिशनल फोर्स कशासाठी आवश्यक आहे, तर ओव्हरकमिंग द अपोजिंग फोर्सेस. त्या मोशनला विरोध करणारे जे अपोजिंग फोर्सेस आहे त्यांच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला बॉडीवरती ॲडिशनल एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करण्याची गरज आहे. पुढचा भाग जो आहे हा देखील या वर्षाच्या सिलेबसमध्ये नाही. तो आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जोपर्यंत आपण फिजिक्स स्टडी करतो आहोत तोपर्यंत हे नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला नियम, एव्हरी इनॲनिमेट ऑब्जेक्ट. इनॲनिमेटचा अर्थ होतो निर्जीव. Every inanimate object continues to be in its state of rest or of uniform unaccelerated motion unless and until it is acted upon by an external unbalanced force. हा झाला पहिला नियम. प्रत्येक निर्जीव वस्तू आपला स्टेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. ती बॉडी जर ॲट रेस्ट असेल तर ती कायमस्वरूपी ॲट रेस्ट राहण्याचा प्रयत्न करेल. जर ती बॉडी एखाद्या सरळ रेषेच्या मार्गाने युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्या मोशनमध्ये ॲक्सेलरेशन नाही, आणि ज्या मोशनमध्ये ॲक्सेलरेशन नाही त्याला म्हणायचं आहे अनॲक्सेलरेटेड मोशन. सो बॉडीचे दोन स्टेट आहेत. एक असेल स्टेट ऑफ रेस्ट आणि दुसरा जो आहे तो आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन. सो एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म अनॲक्सेलरेटेड मोशन अनलेस अँड अंटिल इट इज ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. हा फोर्स कसा असणं आवश्यक आहे, अनबॅलन्स्ड. जर फोर्स बॅलन्स्ड असेल तर ते दोन फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतील, म्हणजे फोर्सचा परिणाम तिथं होणार नाही. सो प्रत्येक निर्जीव वस्तू आपला स्टेट कायम राखते. जर ती ॲट रेस्ट असेल तर ती रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. पण जर आपल्याला त्या वस्तूचा स्टेट बदलायचा असेल तर त्या बॉडीवरती आपल्याला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. मग बॉडी ॲट रेस्ट आहे त्याला मोशनमध्ये आणायचं, फोर्स अप्लाय करावा लागेल. बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, जर आपल्याला त्याचं मोशन थांबवायचं असेल किंवा त्याची व्हेलॉसिटी वाढवायची असेल तर आपल्याला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करावा लागेल. न्यूटनचा दुसरा नियम, सेकंड लॉ. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ रिजिड बॉडी is directly proportional to the applied force and takes place in the direction of applied force. मोमेंटम परिवर्तनाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम
म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, म्हणजेच मोमेंटम परिवर्तनाचा दर. कुठल्याही बॉडीचा मोमेंटम परिवर्तनाचा दर हा त्याच्यावरती अप्लाय केलेल्या फोर्सला समानुपाती असतो, प्रपोर्शनल असतो. आणि त्या मोमेंटमचं जे परिवर्तन आहे हे अप्लाइड फोर्सच्या दिशेमध्ये असेल. ज्या दिशेमध्ये आपण फोर्स अप्लाय करू त्याच दिशेमध्ये मोमेंटमचं परिवर्तन घडेल, किंवा ज्या दिशेमध्ये मोमेंटमचं परिवर्तन घडत असेल त्या बॉडीच्या वरती त्या दिशेमध्ये फोर्स ऍक्ट झाला पाहिजे. ऑन सिलेक्टिंग सुटेबल युनिट्स इट टेक्स द फॉर्म. या दुसऱ्या नियमाला मॅथमॅटिकली लिहायचं ठरलं तर त्याचा फॉर्म काय येईल? एफ बार इज इक्वल टू डी पी बार बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम मधलं परिवर्तन भागिले वेळ. इथं डीपी बार म्हणजे मोमेंटम मधलं परिवर्तन आहे, आणि हे परिवर्तन होण्यासाठी वेळ किती लागलेला आहे तर डी टी, वेअर एफ बार इज द फोर्स अँड पी बार इज इक्वल टू एम मल्टिप्लाइड बाय व्ही बार इज लिनियर मोमेंटम. मास आणि वेलोसिटीचा जो गुणाकार आहे, मास आणि वेलोसिटीच्या गुणाकाराला आपण लिनियर मोमेंटम असं म्हणणार आहोत. न्यूटनचा तिसरा नियम, टू एव्हरी ऍक्शन, ऍक्शन म्हणजे फोर्स आहे, देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजेच फोर्स. प्रत्येक क्रियेला तेवढीच पण विरुद्ध दिशेमध्ये प्रतिक्रिया असते. याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणायचा. डिस्कशन बघू. फ्रॉम न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, आपण इथं बघितलं न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार एफ बार इज इक्वल टू डी पी बार बाय डी टी. पण पी बार मोमेंटम आहे, मोमेंटमची किंमत मास गुणिले वेलोसिटी आहे, म्हणून इथं पी बारच्या ऐवजी या इक्वेशन मध्ये पी बारच्या ऐवजी आपण सबस्टिट्यूट केलं एम मल्टिप्लाइड बाय व्ही बार. फॉर गिवन बॉडी मास एम इज कॉन्स्टंट. दिलेल्या वस्तूचं मास कॉन्स्टंट असतं. मास कॉन्स्टंट आहे म्हणून याला मासला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढता येईल. एम बाहेर काढला, डी बाय डी टी ॲज इट इज राहिला. आता ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे व्ही बार, म्हणजे डी व्ही बार बाय डी टी. डी व्ही बार बाय डी टी म्हणजे चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी मधलं परिवर्तन भागिले वेळ म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. सो आपल्याला दुसरा नियम, न्यूटनचा दुसरा नियम मॅथमॅटिकली लिहिता येईल एफ बार इज इक्वल टू एम ए बार. इथं मास जे आहे वस्तूचं कॉन्स्टंट असणं अपेक्षित आहे. दस इफ एफ बार इज झिरो, जर ही किंमत झिरो झाली तर याचा अर्थ मास आणि ऍक्सेलरेशनचा गुणाकार झिरो पाहिजे. मास झिरो नाही म्हणजे ऍक्सेलरेशनची किंमत झिरो पाहिजे, आणि ऍक्सेलरेशन म्हणजे डीव्ही बाय डी टी. डीव्ही बाय डी टी ची किंमत झिरो पाहिजे, म्हणजेच याचा अर्थ वेलोसिटी कॉन्स्टंट पाहिजे. सो दस इफ एफ बार इज झिरो, व्ही बार इज कॉन्स्टंट. हेन्स इफ देर इज नो फोर्स, वेलोसिटी विल नॉट चेंज. जर आपल्याला वेलोसिटी मध्ये बदल करायचा असेल तर फोर्स अप्लाय करायला पाहिजे, आणि जर बॉडीवरती फोर्स ऍक्ट होत नसेल तर बॉडीच्या वेलोसिटी मध्ये बदल होऊ शकत नाही. दिस इज नथिंग बट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आपण पहिल्या नियमामध्ये बघितलं की बॉडीचा स्टेट बदलायचा असेल तर त्या बॉडीवरती अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. मग न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरनं आपण तो पहिला नियमही सिद्ध केला की जर फोर्स ऍक्ट होत नसेल तर बॉडीची वेलोसिटी ही शून्य असेल. पुढचं आर्टिकल ही परीक्षेसाठी उपयुक्त नाही. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचे जे 3 नियम आहेत त्यांचे महत्व आपल्याला इथं बघायचं आहे. पहिल्या नियमाचं महत्व, इम्पॉर्टन्स आपण बघू. इट शोज अन इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट
and state of uniform motion along a straight line, as both need a net unbalanced force to change the state. न्यूटनचा पहिला नियम आपल्याला दोन स्टेट जे आहेत, स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, या दोन्ही स्टेट मध्ये समानता दर्शवत आहे. कारण जर स्टेट बदलायचं असेल तर त्या दोघांनी परिस्थितीमध्ये आपल्याला बॉडीवरती अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला तरच तो स्टेट बदलू शकतो. बोथ दीज आर रेफर्ड ॲज स्टेट ऑफ मोशन. हे दोन्ही स्टेट जे आहेत, कुठले कुठले, स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. या दोन्ही स्टेटला, या दोन्ही अवस्थांना एकत्रितपणे काय म्हणायचं आहे, स्टेट ऑफ मोशन. सो स्टेट ऑफ मोशन मध्ये स्टेट ऑफ रेस्ट समाविष्ट होईल, स्टेट ऑफ मोशन मध्ये स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन समाविष्ट होईल. The distinction between state of rest and uniform motion lies in the choice of frame of reference. बॉडीचा जो स्टेट आहे तो रेस्टचा आहे का मोशनचा आहे, हे कशावरती अवलंबून आहे, तर तुम्ही निवडलेल्या फ्रेम ऑफ रेफरन्स वरती. आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की आपण मुव्हिंग बस मध्ये बसलेलो आहोत, पण बसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण स्टेशनरी आहोत, आणि बाहेर ग्राउंडचा रेफरन्स जर घेतला तर आपण मोशन मध्ये दिसतोय. मग मोशन आहे किंवा बॉडी रेस्ट वरती आहे, हे आपण निवडलेल्या फ्रेम ऑफ रेफरन्स वरती अवलंबून असेल. इट डिफाइन्स फोर्स ॲज अन एंटिटी. एंटिटी म्हणजे क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. इट डिफाइन्स फोर्स ॲज अ क्वांटिटी दॅट ब्रिंग्स अबाउट चेंज इन द स्टेट ऑफ मोशन ऑफ द बॉडी. या पहिल्या नियमाने फोर्स डिफाइन केला जातोय, आणि या नियमामध्ये आपल्याला हे लक्षात येत आहे की जर आपल्याला बॉडीचा स्टेट बदलायचा असेल, बॉडीचा स्टेट ऑफ मोशन बदलायचा असेल तर फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे जी बॉडीचा स्टेट बदलते. फोर्स इज समथिंग दॅट इनिशिएट्स अ मोशन और कंट्रोल्स अ मोशन. फोर्स ही एक अशी क्वांटिटी आहे जी मोशन घडवते, इनिशिएट करते म्हणजे सुरू करते, विच इनिशिएट्स मोशन और कंट्रोल्स अ मोशन. मोशनला नियंत्रित करणारी जी क्वांटिटी आहे ती फोर्स आहे. सेकंड लॉ गिव्स इट्स क्वांटिटेटिव्ह अंडरस्टँडिंग और इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. संख्यात्मक स्वरूपात हा फोर्स किती, हा न्यूटनचा दुसरा नियम देतो. या फोर्सची किंमत मॅथमॅटिकली आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ वरनं मिळते. तिसरा मुद्दा, इट डिफाइन्स इनर्शिया ॲज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एव्हरी फिजिकल ऑब्जेक्ट बाय विच द ऑब्जेक्ट रेझिस्ट, म्हणजे अपोजेस, विरोध करणं, एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. या न्यूटनच्या पहिल्या नियमावरनं आपल्याला इनर्शिया डिफाइन करता येतं. इनर्शिया ही प्रत्येक वस्तूची एक मूलभूत प्रॉपर्टी आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीमुळे प्रत्येक वस्तू आपल्या स्टेटच्या परिवर्तनाला विरोध करते, रेजिस्ट करते. सो इनर्शिया इज अ फंडामेंटल क्वांटिटी of every physical object by which the object resists, resist म्हणजे विरोध करणे, अपोज करणे, any change in its state of motion. Inertia is measured as mass of the object. Inertia हा मासच्या स्वरूपात व्यक्त केला जातो. मग ज्या बॉडीचं मास कमी असेल त्याचा इनर्शिया कमी असेल, म्हणजे त्याचं स्टेटला अपोज करण्याची प्रवृत्ती कमी असेल. ज्या बॉडीचं मास जास्त असेल त्याचा इनर्शियाही जास्त असेल, म्हणजे स्टेटला अपोज स्टेटमध्ये परिवर्तन करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर वस्तूचं अपोजिशन हे तीव्र असेल.
आपल्याला माहिती आहे दोन बॉक्स असतील, एक छोटा आणि एक मोठा, तर छोटा बॉक्स आपल्याला सहज हलवता येईल, पण मोठ्या बॉक्सला आपल्याला जास्त ताकद लावावी लागेल. मग मोठा ब्लॉक आपला स्टेट बदलत नाहीये, म्हणजे त्याचा इनर्शिया जास्त आहे. का त्याचा इनर्शिया जास्त आहे? कारण त्याचा मास हे जास्त आहे. मोर स्पेसिफिकली इट इज कॉल्ड इनर्शियल मास. वस्तूचा इनर्शिया त्याच्या मासने मोजला जातो आणि या मासला इनर्शियल मास असं म्हणायचं आहे. विच इज द रेशो ऑफ नेट फोर्स टू द करस्पॉन्डिंग ॲक्सलरेशन. आपण आता इक्वेशन काढलं, एफ बार इज इक्वल टू एम ए बार. मग या फॉर्म्युल्यावरनं एम ची किंमत एफ अपॉन ए मॅग्निट्यूडच्या स्वरूपात. मग एफ आणि ए या दोघांचा जो रेशो आहे, या रेशोला इनर्शियल मास असं म्हणायचं. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचं महत्व. इट गिव्स मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन फॉर क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ फोर्स ॲज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. न्यूटनचा दुसरा नियम आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला देतो आहे, ज्यावरनं आपल्याला फोर्सची किंमत क्वांटिटेटिव्हली संख्यात्मक स्वरूपात फोर्स आपल्याला काढता येऊ शकेल. आणि फोर्सची किंमत किती आहे? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. नंबर 2, इट डिफाइन्स मोमेंटम. या दुसऱ्या नियमावरनं मोमेंटम डिफाइन केलं जातं, कारण इथं मोमेंटम शब्द आलेला आहे. सो इट डिफाइन्स मोमेंटम instead of velocity as fundamental quantity related to motion. मोशनशी संबंधित जी मूलभूत क्वांटिटी आहे ती वेलॉसिटी न घेता इथं मोमेंटम घेतलं गेलेलं आहे. सो न्यूटनचा दुसरा नियम मोमेंटमला मोशनची फंडामेंटल क्वांटिटी म्हणून डिफाइन करतो आहे. व्हॉट इज चेंज्ड बाय अ फोर्स इज द मोमेंटम अँड नॉट नेसेसरीली द वेलॉसिटी. फोर्स जो आहे हा वेलॉसिटी बदलत नाही, तर बॉडीचं मोमेंटम बदलतो आहे. एरिस्टॉटल्स फॉलसी इज ओव्हरकम बाय कन्सिडरिंग रिझल्टंट अनबॅलन्स्ड फोर्स. एरिस्टॉटलचा जो भ्रम होता की वस्तूला कायमस्वरूपी मोशन मध्ये ठेवायचं असेल तर त्यावरती कायमस्वरूपी फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. मग या भ्रमाचं निरसन करण्यासाठी आपल्याला रिझल्टंट अनबॅलन्स्ड फोर्स शब्द हा महत्वाचा आहे. ज्या मोशनमध्ये फोर्सेस बॅलन्स होतील तिथं रिझल्टंट फोर्स 0 असेल आणि तो स्टेट बदलू शकणार नाही. पुढचा भाग आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या तिसऱ्या लॉचं महत्व. It defines action and reaction as a pair of equal and opposite forces acting along the same line. न्यूटनचा तिसरा नियम ऍक्शन आणि रिॲक्शन हे दोन फोर्सेसला डिफाइन करतो आहे. हे दोन्ही फोर्सेस इक्वल आणि अपोजिट आहे आणि एकाच लाईनच्या दिशेमध्ये ऍक्ट होतात. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. ऍक्शनचा फोर्स एका बॉडीवरती असतो तर रिॲक्शनचा फोर्स दुसऱ्या बॉडीवरती असतो. म्हणून या दोन फोर्सेसची बेरीज 0 होत नाही. हे दोन फोर्सेस आपल्याला कॅन्सल करता येऊ शकत नाही, कारण these forces are acting on different objects. Consequences, परिणाम बघू. Action force exerted by a body X on body Y, conventionally written as F bar YX. इथं X ही बॉडी Y बॉडी वरती फोर्स एक्झर्ट करते आणि संकेतानुसार या Y बॉडीवरचा जो फोर्स आहे तो आपण कसा लिहिणार? F बार YX. म्हणजे फोर्स Y अगोदर आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ फोर्स इज ऍक्टिंग ऑन बॉडी Y आणि X नंतर ऍक्ट होतोय, म्हणजे याचा अर्थ हा फोर्स
एक्स बॉडीमुळे वाय बॉडीवरती ऍक्ट होतोय. मग Fy(x) हा वाय बॉडीवरचा एक्स बॉडीने एक्झर्ट केलेला फोर्स आहे. या फोर्सला आपण ऍक्शन फोर्स असं म्हटलेलं आहे. Fy(x) बार इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय वाय. वाय अगोदर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ हा फोर्स वाय बॉडी अनुभवते आहे. ॲज अ रिझल्ट या ऍक्शन फोर्सच्या परिणामी बॉडी वाय एक्झर्ट्स रिॲक्शन फोर्स F(xy) ऑन बॉडी एक्स. या ऍक्शन फोर्समुळे ऍक्शन वाय वरती झालेली आहे. या ऍक्शनमुळे बॉडी वाय काय करेल, बॉडी एक्स वरती तेवढाच विरुद्ध दिशेमध्ये फोर्स एक्झर्ट करेल. मग हा जो रिॲक्शनचा फोर्स आहे तो बॉडी एक्स वरती ऍक्ट होतोय. एक्स वरती ऍक्ट होतोय म्हणून सिम्बॉल मध्ये त्याला आपण अगोदर एक्स लिहिलेला आहे. F(xy) ऑन बॉडी एक्स. हा जो फोर्स आहे एक्स अगोदर लिहिलेला आहे म्हणजे हा फोर्स एक्स वरती ऍक्ट होतोय. In this case, body X experiences force F(xy) only, while the body Y experiences the force Fy(x) bar only. इथं बॉडी X जी आहे ती किती फोर्स अनुभवते आहे, F(xy). बॉडी Y किती फोर्स अनुभवते आहे, F(yx). हे दोनच फोर्सेस या दोन बॉडीवरती ऍक्ट होत आहेत. फोर्सेस F(xy) and F(yx) are equal in magnitude and opposite in their directions. But there is no question of cancellation of these forces as those are experienced by different bodies किंवा different objects. X आणि Y वरती ऍक्ट होणारे फोर्सेस आपण बघितले. हे दोन्ही फोर्सेस मॅग्निट्यूडच्या स्वरूपात सारखेच आहेत, इक्वल आहेत, पण त्यांचे डायरेक्शन्स अपोजिट आहेत. जरी त्यांचे डायरेक्शन अपोजिट असले तरी हे एकमेकांना कॅन्सल होत नाही, कारण हे दोन्ही फोर्सेस वेगवेगळ्या बॉडीज वरती ऍक्ट होत आहेत. फोर्सेस F(xy) and F(yx) नीड नॉट बी कॉन्टॅक्ट फोर्सेस. हे जे दोन फोर्सेस आहेत हे कॉन्टॅक्ट फोर्सेस असलेच पाहिजे असं नाही, म्हणजे त्या दोन बॉडीज मध्ये कॉन्टॅक्ट असणंच अपेक्षित नाही. रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन टू मॅग्नेट्स इज अ पेअर ऑफ ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस. दोन मॅग्नेट जर आपण एकमेकांपासून दूर अंतरावरती ठेवले तर त्यांच्यामध्ये ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस अस्तित्वात येतील. अट्रॅक्शन होईल किंवा रिपल्शन होईल. म्हणजे पहिला मॅग्नेट दुसऱ्यावरती फोर्स एक्झर्ट करेल, दुसरा मॅग्नेट पहिल्यावरती फोर्स एक्झर्ट करेल. म्हणजे इथं या मॅग्नेटच्या पोल्स मध्ये जे फोर्सेस आहेत तिथं ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस निर्माण होत आहेत. इन दिस केस द टू मॅग्नेट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. मग मॅग्नेट कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत म्हणजे हे फोर्सेस कॉन्टॅक्ट फोर्सेस नाहीत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून or between earth and sun are also similar pairs of non-contact action reaction forces. कॉन्टॅक्ट फोर्स असू शकतो पण आवश्यक नाही. मग दोन बॉडीज मध्ये कॉन्टॅक्ट नसेल तरी देखील तिथं ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस निर्माण होऊ शकतील. इथं आजचं आर्टिकल, इथं या आर्टिकलला आपलं आजचं लेक्चर संपूया. पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या नवीन आर्टिकलसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत हा भाग पुन्हा वाचा, रिवाइज करा. या चॅप्टरवरचे प्रश्न जसे मागच्या चॅप्टरचे मी अपलोड केलेले आहेत व्हॉट्सॲप ग्रुपवरती, तसं या चॅप्टरच्या अखेर या चॅप्टरवरचे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत यांच्या सोल्युशनसह मी तुम्हाला PDF आपल्या ग्रुपवरती अपलोड करणार आहे.